आजचा विषय साधा आहे, सिंपल आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला आधी चर्चा करते की कालच्या ज्या ओव्या होत्या त्या गहन होत्या, म्हणजे क्लिष्ट, त्या क्लिष्ट. आणि आजच्या ओव्या आहेत ते वाचून मी तुम्हाला कळतात, हे तुम्हाला मी सांगेन. आणि अजून एक सांगायचं की सिद्धांत दृष्टांत जरी पटकन कळाला तर सिद्धांतावर येता येत नाही बुद्धीला. जेव्हा ती बुद्धी सिद्धांताकडे येते आणि आपल्या अनुभूतीला भोगती, तेव्हाच ती खरी आत्मस्थिती. आत्मस्थितीत राहण्यासाठी ज्ञानाचं श्रवण करावं लागतं. देहभावातून निघण्यासाठी वैराग्याची मशाल घ्यावी लागते. आणि वैराग्याची शक्ती नसेल तर ऐकून फायदा नाही. विवेकाची ज्योत नसेल तर अंधार संपत नाही. आणि संतांचा आशीर्वाद नसेल तर ओवीचा लाभ होत नाही. मी कोण कळायचं असेल तर विचार सागराचं सामर्थ्य आल्याशिवाय बुद्धीला मी कोण ह्याची चाहूल लागत नाही. जेव्हा बुद्धी अध्यात्माच्या रस्त्यावर येते, नाम चिंतन करते, तेव्हा ती प्रवीण आणि प्रबल बनते, शक्तिमान, सशक्त होती बुद्धी, जी निशक्त संसार करू. पण अध्यात्माचं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान बलवान करतं बुद्धीला, जगण्यासाठी शक्ती देतं आणि मन त्राहिमाम होत नाही. कुठल्याही सुख दुःखाला ते बोलत नाही, न सुखालाही बोलत नाही आणि दुःखाचं पण क्लेश होऊ देत नाही. हे अध्यात्म बलाढ्य करता अंतःकरण, म्हणजे शक्ती होती त्याच्यामध्ये, एवढी तयार होती की प्रबल तयार होता अंतःकरण. ज्या ठिकाणी सुख दुःखाला भेटता येतं, ज्या अंतःकरणाला बलाढ्य होऊन त्या ईश्वराच्या समीप एकरूप होता येतं. जेव्हा ते अंतःकरण रामरूप होतं तेव्हा ते सुख दुःखात राहत नाही, किंवा त्याला सुख दुःख होत नाही, किंवा क्षणभर झाले तर त्याचा परिणाम होत नाही. अशा नाना प्रकारचे सिद्धांत तुम्हाला माऊली शिकवत. माऊलीचं ज्ञान आघात. आणि संसार हा त्रासदायक विष आहे, पण ते पचवायची तुमच्या ताकद आहे म्हणून तुम्हाला तो आवडतो. ज्याला परमार्थ पचवता येतो तो अधिकारी. जो भगवंताला ओळखतो तो भाग्यशाली. जो ओवी आत ठेवतो, बुद्धीमध्ये ओवी सतत टिकून राहते. त्या बुद्धीत देहभाव नसतो, म्हणून ओवीचा अभाव तिथे जागा होतो. ती उच्च अधिकार असतो अंतःकरणाचा. तो रस्ता असतो ज्ञानाचा. तो आनंद असतो स्वचा आणि स्वला असतो. म्हणून आत्मत्वाची प्रतीती आणि आनंदाची स्थिती एका क्षणात उत्पत्ती, असे सिद्धांत आहे. काय बोलले समज म्हणलं. दृष्टांत मला नका सांगा जो पटकन. जो ओवीला आत येतो तो उच्च अधिकारी असतो. त्याकडून जन्म मृत्यूची भय जाते. मृत्यूची भीती नाही आणि जन्माचं काही दुःख नाही. हे आमचं अध्यात्म शास्त्र आहे. तिथे मृत्यूच येत नाही. तिथे जन्माचं दुःख सहन करावं लागत नाही 9 मास. आईच्या गर्भात उकडण्याचं जे दुःख आहे जन्माच्या अगोदरच, ते तुम्ही भोगले पण तुम्ही विसरला. माया पडदा टाकून विसरून टाकायला. म्हणून ते मायेचा आवाज ज्ञानानं होतं आणि ज्ञान श्रवणानं हृदयामध्ये थांबतं. गुरुच्या मुखातून जे ज्ञान येतं ते ईश्वरेच्छेन, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. पण तो ईश्वर कसा आहे कुठं हे कळतं ज्ञानानं. तो मिळतो महावाक्यानं आणि त्याच्या अनुभूती ब्रह्मविद्येच्या दर्शनानं. समजलं? करते आणि टाकून देते, तिथे राहत नाही. व्यवहार हा टिकत नाही बुद्धीत. तोच उच्च अधिकार म्हणायचा.
त्यानं ज्ञान पेरलं, त्याला संस परमार्थ पेरला, अधिकार उंचावला, तो बोधाच्या रस्त्याला आला, महामार्ग संतान करून दिला, महावाक्याचा लाभ झाला, तो मुक्तीच्या घरात गेला, आनंदाच्या कुशीवर झोपला आणि स्वानंदाच्या सागरात बुडाला, तो ब्रह्मवेत्ता घडला, तो ज्ञान आहे. पण ज्ञान म्हणजे काय तर सुख, अज्ञान म्हणजे काय दुःख. एका शब्दात उत्तर तुम्हाला देते. दुःख टाकायचं असेल आणि सुख भोगायचं असेल तर केवळ ज्ञानाची चिंतनाची ओढ असावी. संसाराचे प्रपंचाची ओढ तर कुत्र्या मांजराला पण लेकराचं प्रेम येतं, तो पिल्ल्याला बघून कुत्र पण सरकत नाही बाजूला. आपण सरकत नाही, भाग वेगळा सांगायची गरज नाही. कारण मोह हा सगळं प्राणी मात्रात भगवंत आधीच भरून ठरवले आपल्यापाशी, म्हणून तर जन्म आणि मृत्यूच्या सतत आपण अडकलो. जी वासना सतत चालू आहे आणि ह्या प्रपंच आवडतो, तिथे भ्रमच आहे सगळा. तिथे ज्ञान नाही, तिथे ईश्वर नाही. जेव्हा भगवंताची आवड आहे तेव्हा भक्ती आहे, आणि ज्याची त्याची प्राप्ती तेव्हा मुक्ती आहे. आधी आवड हे भक्ती प्रेम आहे, पण त्याची प्राप्ती हे ज्ञान आहे, आणि त्याची अनुभूती हा मोक्ष आहे. नाना टप्प्यातून आपण जावं लागतो. हा जन्म दिलाय, ह्या उपाधीच्या माध्यमातून मुक्त व्हावं लागतं. ह्या उपाधीला माझं म्हणणं ही मुक्त नाहीये, पाप आहे. ह्या देहाचा संबंध वृत्तीने केला मोह आहे, आणि मोह हा पापाची उत्पत्ती आहे. स्टॉप झालाच पाहिजे, थांबला पाहिजे. व्यवहारापुरता तितक्या तितका पुन्हा बाजूला. पण हे कळत नाही अंतःकरणाला, ना मनाला. म्हणून मनाला कळणं म्हणजेच परमार्थात प्रवेश करणं. मी मंगलगती थोडं लांबायले. खाली संत हा संगम, श्रवण आणि बोध हा संगम, मन आणि राम हा संगम, ही खरी भक्ती आहे. मनाचा आणि रामाचा संयोग होणं हे ज्ञान. मनाचा आणि देहाचा संबंध येणं हे अज्ञान. जेव्हा दुःख भोगायचं तर देहाकडे यायचं, जेव्हा सुख भोगायचं तर ज्ञानाकडे यायचं. जेव्हा सुखाची जाणीव होती ही खरी मोक्षाची स्थिती, जगताची जाणीव होती ही वृत्त्याच्या संबंधाची स्थिती. वृत्ती जगताला दाखवते, त्रिपुटी उत्थान पावती, भ्रांती समोर येते, त्याला जगत हे नाव देतात तुम्ही. खरं वेदांतात जगत सिद्धच होत नाही. मग जगत सिद्ध होत नाही तर देह तुमचा कुठला आला? जेव्हा जगाच्या पोटातली वृत्ती आणि देह आहे, आणि वेदांत देह नाही म्हणतो, गीता देहाचा अत्यंत अभावाचा निश्चय केल्यानंतर मी प्रगट होतो असं भगवंत तोंडाने बोलतात, त्याला गीता म्हणतात. मग जर गीतेचा फलभाव जर भोगायचा असेल तर देवा संपवावा लागतो, देवा टाकायचा असेल आत्मभाव यावा लागतो, आत्मभावात जायचं असेल तर ब्रह्मभाव जागा व्हावं लागतं, आणि ब्रह्मभावात बुद्धीला थांबायचं असेल तर गुरुने बोधाला तुमच्या हृदयात द्यावं लागतं. पण हृदयामध्ये बोध टिकत नसेल तर आपली अंतःकरणाची त्रुटी समजावी लागते, अधिकाराची. श्रवण भक्ती जेव्हा अगाध होती, मनाला भक्ती सहज येते, परमात्म्याची प्रतीती होती, जीवाची भ्रांती जाती, सद्गुरूची कृपा होती, आनंदाची व्याप्ती होती. तेव्हा ज्ञानेश्वरी आत राहते, तेव्हा बोधाची संपत्ती तुमच्या सोबत येते. ही श्रीमंती जगात मान असते, ती साधकाची शान असते, ते गुरुचं वाण असतं, हृदयाचं तिथं हृदयाला भगवंताचं भान असतं, ते आत्मज्ञान असतं. तेव्हा श्री गुरुचं तिथं महत्व असतं, तेव्हा जगताची जाणीव असते, अज्ञानाची उणीव असते, श्रीरामाची त्या ठिकाणी बुद्धीला भेट असते, तीच भरत भेट असते.
ब्राह्मणी मुक्तीला नाही सोडायचं, घट्ट पकडायचं. जसं नात्याला मन पकडतं तसं भगवंताला पकडायचं. नात्याला का पकडायचं? ते बंद आहे. मोह करायचं ते पाप आहे. देहाला कापायचं तो भेद आहे. जगताला आहे का म्हणायचं हा भ्रम आहे. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. खूप छान. हे साधे साधे वाक्य ऐकायला भेटत नाही का आपल्याला कुठल्याही ग्रंथात आणि कुठल्याही प्रवचनात? सांगा मिळतात का? हा बॉन्डिंग असतं तसं कुठेच नसतं. म्हणून आत्मचिंतनाचा पाठ हे जगा श्रेष्ठ आहे. त्रिलोक्यात पाठ मध्ये झाला, प्रवचन नाही. तुम्हाला ते कळत पण नाही प्रवचन काय असतं, पाठ काय असतो, कीर्तनात काय असतो, सत्संग काय असतो, हे तुम्हाला डिफरन्स कळत नाहीये प्रत्येक शब्दात. तर आम्ही काय करा? आमचा दोष नाही, हा दोष तुमचा आहे. याच्यात हा आत्मचिंतनाचा हा पाठ असतो. बुद्धीचा माठ असतो, मठ्ठ बुद्धी. तिला देहभावात राहायची सवय असते आणि देहभावाला टाकायचं ज्ञान असतं आणि स्वतःला भान असतं. तो वेदांत असतो. स्वतःचं भान उत्पन्न करणारा वेदांत. स्वतःचं भान उत्पन्न करून देणारे संत आणि ग्रंथ. म्हणून पाठ म्हणजे पाठच असतो. प्रवचन आणि पाठ सेम नाही. हे तुम्हाला कळत आहे, आमचा दोष नाही. पाठामध्ये आत्मस्थितीचा आविष्कार असतो आणि प्रवचनामध्ये अंतःकरण शुद्धीचा प्रकार असतो. अध्यात्माच्या ग्रंथाविना आत्मसाक्षात्कार नाही हे आम्हाला सांगायला लावायचे पुन्हा पुन्हा वेळेवर. कुठे काय मिळतं हे बी कळण. गेलं कपड्याच्या मार्केट मध्ये सोनं विचारायला. सोनं ब्रह्मचिंतनात आहे, कपड्याच्या मार्केट मध्ये नाही. सराफ बाजारात जावं लागतंय. समजला? मग जायचं सोनं विचारायचं. कसं बहिरंगा जायचं मी कोण कळायचं? नो डिफरन्स आहे. क्रॉस आहे, क्रॉस. बहिरंगामध्ये आत्मशुद्धी होती. सॉरी अंतःकरण शुद्धी होती. जिथं अंतःकरण मलिन असतं तिथे देहाचं भान असतं, अविद्येची जाण असते आणि जगताची तिथं प्रतीती असते आणि ती प्रतीती अशुद्धतेमुळे असते. मग फक्त अंतःकरण शुद्ध होणं, त्याच्यातला मल दोष जाणं हे बहिरंगाचं काम आहे. आणि अंतःकरणाचा बाध होणं आणि मी राम आहे हे कळणं, माझ्यासोबत तेच आहे जाणीव होणं आणि त्यात बुद्धीमध्ये त्या भगवंताचा संबंध येणं हे आत्मचिंतन आहे. हे अध्यात्म, हे अंतरंग आहे. हे बहिरंगात मिळत नाही मिळत. शब्द बी कळत नाही. वरवर बोलतात आणि तुम्हाला भांबवून टाकतात. गोड बोलून पॉलिश करतात, रंगवून टाकतात. पण आत्मरंग रंगविता येत नाही. दुखाचं पांगून घालता येत नाही. टाकणारे सद्गुरू 18व्या मध्ये कर्म कसे करायचे आणि कोणते करायचे तिकडे जाऊ, त्याला वेळ लागत नाही. थोडं चिंतन घेतलं की बहिरंग परमात्मा आणि अंतरंग परमात्मा मला हमेशा आपण चर्चा करतो. पण अंतरंगामध्ये काय सामर्थ्य आणि बहिरंगामध्ये काय सामर्थ्य आहे? केवळ अंतःकरणाचा दोष जातो म्हणजे शुद्धता होती. जे मलिन अंतःकरण ते शुद्ध होत. मग शुद्ध अंतःकरणामध्ये नंतर अध्यात्म पेरल्यावर ब्रह्म जागा होतो. नंतर पुन्हा पुन्हा घासलेले भांडे घासायचे, ताटात कधी जेवायचं? अर्थ कळतो का? भांडे घासणं जो गाभा आहे तो प्रगट होतो. आनंद कंद हा स्वानंद आहे. कृष्णाचं स्वरूप जे आहे आनंद कंद आहे ते. मग त्याच्या अनुभूती घेणं हा वेदांताचा गाभा आहे. आणि त्याच्याकडे आल्याशिवाय कृष्णाची भेट होत नाही. खरी भेट
म्हणजे ऐक्य. ती वृत्ती नसते, तो आनंद असतो आणि त्या आनंदाचा भोग असतो वृत्तीविने. कृष्णाला पाहायचं वृत्तीच्या संबंधाने, हे बी कळत नाही त्या मडक्याला, मंद बुद्धीच्या लोकांना. आपण त्याला पाहतो भगवंताला आणि प्रेम करतो, त्याच्या रूपाला डुलतो, मग त्याला आम्ही म्हणतो रूपच नाही. तुमचं रूप काय करावं? स्वतः ते म्हणतात की मला रूप नाही, मला रंग नाही, मला नाव नाही, मला उपाधी नाही. मग त्यांना सांगितलं ना की ते तर मग रूप का दाखवलं? तेवढ्या कार्यापुरतं, अवतार कार्यापुरतं, त्या लिलेपुरतं. वास्तव स्वरूप हे सगळ्याच आत आहे, कुटुंब भरलेलं. ते दर्शन वेदानं, ते दर्शन श्रवणानं, ती प्राप्ती बोधानं, आणि तो संबंध गुरुच्या कृपेत. जसा देहाचा संबंध वृत्तीनं होतो, जगताचा भ्रम अविद्येनं तयार होतो, आणि परमात्म्याची जाणीव ब्रह्मज्ञानानं होती. सांगा 3 वाक्य. भगवंताचा संबंध आणि त्याला कळणं बोधानं, त्याचं दर्शन श्रवणानं, त्याची प्राप्ती बोधानं, त्याचा संबंध गुरुच्या कृपेने, हा जगताचा भ्रम अविद्येनं, आणि परमात्म्याची जाणीव ब्रह्मज्ञान. तिथं तो भगवंताची वाणी नाही. पार्वतीला म्हणतात कृष्ण शंकर, पार्वती तुझं रूप जसं रोज चमचम करते का नाही शक्ती, तू तसं ते तत्व आहे, सुंदर गोड लोभनीय नित्य नूतन गीता तत्व आहे. तिने विचारलं देवाला. पार्वती म्हणते कृष्ण शंकराला, देवा सगळं श्रेष्ठ का? सांगता हो, अगं ब्रह्मज्ञान श्रेष्ठ सगळ्यात जगात. म्हणून तर ते घडलं ना, बर्फाचं लिंग अमरनाथ. तिथे मृत्यूच नाही, बर्फाचं लिंग वितळते. पण त्या क्षणात तिथं त्या गोळीमध्ये त्या विमानातून शंकर पार्वती खाली आलते, ब्रह्मज्ञान इथं. मग आमच्या हृदयात शंकर प्रगटले, आमचं हृदय अमरनाथ झालं. ते बर्फ विगळते, आमचा आत्मा विगळत नाही, ज्ञान जात नाही. पार्वतीला असं हवे सांगता येत नाही ब्रह्मज्ञान. म्हणून ते विमान तिथं आलं, त्या डोंगरावर, त्या गुहेत. तिथं अमरनाथ म्हणते अजून सध्या, बर्फाचे लिंग, शिवलिंग, त्याचं नाव अमरनाथ. म्हणजे हे ब्रह्मज्ञान जे ऐकतील बुद्धीनं ते अमर होतील, आत्मरूप राहतील. त्याला आत्मज्ञान मी देईल, तो माझ्याकडे येईल, त्याचा माझा संयोग होईल, तो पुन्हा बाजूला न जाईल. मृत्यू लोकात मी त्याला पाठवत नाही, आणि त्याला त्या देह धारण करता येत नाही. जो ज्ञानानं अमर झाला, कळाला का अमरनाथ ज्ञान देतो. मग पार्वती शुद्ध शक्ती, शंकर बसले समोर, पार्वती बसले, आत्मज्ञान सुरू झालं. कारण ते ज्ञान जगतामध्ये मृत्यू लोकात त्या नवनाथाच्या मधून प्रगट करायचा होता. वारकरी संप्रदाय निमित्त झाली पार्वती. आणि मग त्यावेळेस हे ब्रह्मज्ञान सांगितलं पार्वतीला. पार्वती शुद्ध होती, शक्ती ती विलीन झाली शंकरात ऐकता ऐकताच. मग हू करणं बंद झालं, आणि शंकरात ते 2 जोडपे होते मध्ये पक्षी. मग हिचं हू बंद झालं की त्यांना हू सुरू केलं. कोणतं पक्ष सांगा बरं ते? आता त्यांचं तेव्हापासून हू चालूच आहे. मग ते सांगायचे आणि हू करायचे. आता हे हू म्हणताना शंकरात विलीन झाली, मग त्या पक्षानं हू सुरू केलं, आणि शंकर पुन्हा जाग्यावर आले. पण पार्वती तर पाण्यात मग्न झाली, त्यांना कळालं आता हू करायला पक्षी इथं, आणि माझं सोडून ऐकायला विष्णू आहे. पाण्यामध्ये मासोळी झाली. मासा म्हणले देवा सांगाले, काय सांगाले? ब्रह्मज्ञान, चला ऐकायला. आता ऐकायला कसं जावं? त्याला नमस्कार केला नाही, शरण गेलं नाही, आणि त्याची परमिशन घेतलं नाही, आणि चोरून ऐकायचं आणि मासा व्हायचं. शंकराने डोळे उघडले, कोणी येता? पण ते चोरून ऐकलं माझं ज्ञान, प्रगट व्हा. झाले विष्णू प्रगट.
मग तुम्हाला चोरून ऐकल्याचा एक तुम्हाला मी हे देणार शिक्षा. काय दे सांगायचं अंकाला? अरे हे ज्ञान खाली द्या, मनुष्य योनीत जा, नवनाथ. आणि तिथून मिळाले आपले निवृत्तीनाथ, त्यांच्याकडे गेले गुहेत. आता सगळे सांगू का कथा? आणि ते त्याला दीक्षा दिली. तिथून मार्ग संप्रदाय झाला. मुचिंद्राने बोधा गोरक्षाशी केला, गोरक्ष वळवला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवाचार तो जमिले, खाऊ घातले तो जमिले. हो माऊली. खरंच आहे. आणि ज्ञानदेव माऊली हा नुसतं म्हणतो काय त्याच्यात कसं कुणीकडून कसं आलं कसं. शाबरी नवनाथाचं वैविध्य हे शाबरी आहे. आणि त्याच्यातून आपल्याकडे आले बारक संपत. आणि मग निवृत्तीनाथाची दीक्षा माऊलींना, आणि माऊली दीक्षा आमच्या गुरुजीला, आणि गुरुजी दीक्षा तुम्हाला. कोणत्या कर्माचा फळाचा त्याग करायचा सांगू? बोला देवा. तांडीजे कोण कर्म केवळ, कोणतं कर्म टाकायचं, कोणत्या कर्माचं फळ टाकायचं, हे दोन गोष्टी तुला मला बोलायचे. तुला समजायला का? हो देवा. हे सांगू विवळ रे. तुला मी सांगायला बरं आता हे एकांत ऐकतोस ना? हो कळालं? हो कळालं. चल पुढं मग. तरी अपेसी डांगी डोंगर, झाडे लागती अपार, तैसे लांबे राजा घर नुटती ते. अर्जुना, आपण अरण्यात जातो, डोंगरावर जातो मोठ्या मोठ्या. हो मग डोंगरावर झडपे उगवतात का नाही? ते आपोआप. अरण्यात गवत येतं का नाही? हो आपोआप. बघा, डांगी डोंगर, डांगी म्हणजे अरण्य, आणि डोंगर म्हणजे उंच भाग दगडाचा. त्याच्यावर झाड झुडप आपोआप येतात. त्याला लावावं लागतं. कुणी बी पेरलं का झुडपाचं? तू पेरलं का? नाही ना देवा. मग ते कसे येतात? आपोआप. हा कळालं? हो. मग झाडे लागती अपार, झुडप झाडे आपोआप येतात. तैसे लाभे राजा घर नुटती ते. राजा घर म्हणजे भाताची शेती, तांदूळाची शेती म्हणजे टाळी. तशी शाळ आपोआप येते का रे शेतात? नाही ना देवा. शाळ पेरावी लागते, आणि झुडप न म्हणता येतात, न लावता येतात. बरं काय का नाही? हो. झुडपाला लावावं लागत नाही, आणि शाळ पेरल्याशिवाय येत नाही. कळालं? हा कळालं. ऐक. नुठती ते न पेरिता सैंगत्रणे, न पेरल्यापासून गवत उगवत. उठती तैसे साळीचे होणे, तसं न पेरल्या विना साळ उगवत नाही गा राबावणे जिया परी. भाताची शेती करायचं असेल तर राबावंच लागतं, पण झुडपाला राबावं लागत नाही. कळालं अर्जुना? हो देवा. का अंग झाले सहजे, परिलेने उद्यमे कीजे. तुला देवाना देह सहज दिला, पण त्या देहावर अलंकार घालायला सोन्यासाठी कष्ट करावं लागते. हे तुला मिळाला, कर्मानं देवानं दिला, पण त्या देहाला सुशोभित करायला अलंकार घालावं लागते. आता बऱ्याच जणीकडून गेले की मला बायका म्हणतात, आणि त्याही सोनं घालायला ज्ञानाचा बाद व्हावा, ब्रह्मरसाचा आनंद उधळावा, बोधाचा रंग बुद्धीत यावा, चमत्कार ज्ञानाचा व्हावा, आणि साक्षात्कारात्मत्वाचा लिहावा. देहाचा बात करावा, आणि बोधाचा पाऊस जगाला द्यावा, आणि त्या बोधामध्ये मनानं धुवून जावं, ईश्वराशी एकरूप व्हावं, बुद्धीने ब्रह्मरसा द्यावं, आणि स्वतःच्या सुखाला तिनं खावं, त्याला अलंकार म्हणावं. आपली बुद्धी भगवंतासाठी वापरावी, संसारासाठी वापरून तिला गलिच्छ करणे, बुद्धीला भरवणे घाण. अगदी नाही, तिला स्वच्छ ठेवा. चला आता राबावणे जयापरी, का अंग झाले सहजे, परी लेणे उद्यमे कीजे. तुला भगवंतानं शरीर दिलं ना देवा, मग त्या देहावर अलंकार घालायचे कष्टानं घालावं लागते. त्याच्यासाठी इकडे विषय गेला.
कारण ते बोलतात लोक नाना नाना ती जे नदी आपैसे अपारी जे विहिरी जे गावात नदी वाहत वाहत येते, सहज येते, तिला बोलावं लागत नाही, फोन लावा लागत नाही. पण नदी येते तशी विहीर येत नाही, त्याला खंदावं लागतं, मेहनत करावी लागते आणि मग विहीर तयार होती. नदीला खंदावं लागत नाही. कळायला अर्जुना? हो देवा. कळालं माऊली, खरंच आहे. वीर खंदावीच लागते, नदी वाहतच राहते. किती सुंदर. आपोआप येते, वाहत नाही, आपोआप आपोआपचा विषय येतो. आपोआप सहज येते नदी, खरंच प्रवाह सहज वाहतात. आपल्या गावाहून वाहून जाते त्या गावाला, त्या नदीची मग सगळी पवित्रता, पाणी, लाभ, अन्न, धान्य सगळं देऊन जाते नदी. अध्याय 18 आणि श्लोक दुसऱ्यावर आलो आपण. ओवी 98. काम्याणां कर्मणां न्यासं काम्याणां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्याग राहुस्त्याग विचक्षणाः सर्व कर्म फलत्यागं राहुस्त्यागं विचक्षणाः. सर्व कर्माचा फलाचा त्याग करणं त्यालाच खरा त्याग म्हणतात अर्जुना. तुम्हाला विचारलं तर त्याग कशाला म्हणायचं, संन्यास कशाला म्हणायचं? हो, मग सर्व केलेल्या कर्माचा फलाचा परित्याग करणं त्याला खरा त्याग म्हटले. काम्याणां कर्मणां न्यासं कवयो विदुः. काय बोलले भगवंत? सर्व कर्माचा त्याग. कोणत्या कर्माचा? काम्य म्हणजे देवा हे पाहिजे म्हणून हे करतो, हे पाहिजे म्हणून ब्राह्मणाला घरी आणतो, हे पाहिजे म्हणून तो विधीनं ते पार पाडतो, हे काम्य कर्म. त्या कर्मातून मला काहीतरी दे देवा, हा आठ भाव असतो. मग त्याला भगवंत म्हणले काम्याणां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. जे अधिकारी उच्च लोक असतात, मोक्षासाठी ते झगडतात, ते काम्य कर्माचा त्याग करतात. आम्ही प्रश्न काकाला केला, काका तुम्ही म्हणतात काम्य करू नये, पण करू नये मान्य, पण एखाद्या दिवस असा प्राण जायची वेळ आली तेव्हा करा म्हणजे. एखाद्या दिवस करायचं आणि टाकून द्यायचं, पुन्हा 12 नाही. आम्ही प्रश्न केला आमच्या काकाला. महाराजांना आम्ही नवीन बोलत नव्हतो, 12 वर्ष तर आमचे टाप नव्हते महाराजांना बोलायचे. सकाळच्या पाठात, दुपारच्या पाठात काका थकलेले होते आणि शांत होते. काका आमचे चंद्रन, माझे महाराज सूर्य, तळपता सूर्य ज्ञानाचा, प्रखर बोधाचा पाऊस टाकणारे ज्ञान सूर्य होते. समोर मानवरी करणं म्हणजे भीती होती, बोलणं तर दूरची बात. कधी मला प्रश्न विचारला, कृपा ते शास्त्र ते अंतःकरण एकत्र येतं, त्या बोधामध्ये होत. ज्या गुरुने सांगितलेला बोध, जे वाणीतले श्रवण, जे अंतःकरणाला आता परमात्मा एकत्र येते, भिन्न राहत नाही वृत्ती त्याच्यावर. हो माऊली, म्हणजे आमचे महात्मे, वेदाचा सागर म्हणजे महात्मे आणि ब्रह्मज्ञानाची प्रतीती करून देणारे आमचे महात्मे, हृदयातली खाण काढणारे महात्मे, वेदांताची शान म्हणजे महात्मे, आत्मज्ञानाची खाण म्हणजे महात्मे आणि ज्ञानाचा सूर्य म्हणजे आमचे महात्मे. त्याला बोलतो गवरे चिपडे, तुला कळत? मी तर बाय करा भांडत होते समोर. संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागं प्राहुस्त्याग विचक्षणः काम्याणां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. काम्य कर्माचा त्याग कर अर्जुना, त्याला संन्यास म्हणतात. सर्व कर्म फलत्याग, सर्व केलेल्या कर्माचा फलाचा भोग टाकून दे, त्याला त्याग म्हटले, ह्याला संन्यास म्हटले. कळालं? हो देवा. का म्हणेचे निजळवाडे, जे उभारावया उघडे, अश्वमेधाधिक पुढे या गयेत. अर्जुना,
एवढ्याने मोठी मोठी अश्वमेध यज्ञ कशामुळे करतात? तर काम्य इच्छापूर्तीसाठी. मग ते काम्य कर्म तुला भगवंताकडे तर करते ना? नाही. मग काय करते ते काम्य कर्म? फल देतं, काम संपत. पण ते माझ्याकडे आणतं का? नाही देव. म्हणून त्या काम्य कर्माचा त्याग कर. किती अश्वमेध यज्ञ असला तरी त्याग कर. जे उभा रावाया घडे यशोदे वेधाधिक पुढे यागवेत. महान याग यज्ञ केले असतात ते सुद्धा काम्य कर्मातच मोडतात. वापी खूप आराम रस्त्यावर हिरी बांधणं, पाणवठे तयार करणं, थंड पाण्याची दुकानात व्यवस्था करणं, अग्रहारे हन महाग्राम मोठे मोठे बगीचे लावणं, लोक बसतील सावलेला. आणि काही नाना समव्रताचे नाना व्रत तयार करणं, त्याच्यातून काहीतरी डिमांड करणं, भगवंताला भेट मागणं, हे काम्य कर्म आहेत. त्याला सोडून द्या. ऐसे इष्टापूर्ती सकळ, इष्टापूर्ती सकळ जया कामना एक मूळ. इष्ट देवतेकडे जाणं, इच्छा मागणं, हे सगळं मूळ इच्छेच आहे. कोणतं? ते काम केल्यानंतर माझी इच्छा पूर्ण होऊ दे, हे त्याचं मूळ आहे त्या कर्माचं. ठीक आहे देवा. जे केले भोगवी फळ बांधवणिया. जे काम्य कर्म केलं तर तुला बांधून भोगायला लावतो दुसऱ्या जन्मामध्ये. चुकतच नाही ते फळ. मग का करायचं अर्जुना? त्या केलेल्या कर्माच्या भोगासाठी पुन्हा जन्म यायचं आणि ते बांधून तुला देव भोगायला लावतो. मग दुःख असो का, नरक असो का, स्वर्ग असो का, मोक्ष नाही, नरक आणि स्वर्ग. सुख संसारातलं भौतिक, दुःख व्यवहारिक तुला भोगावं लागतं. बांधून ठेवतो तुला देव आणि भोगायला. असे का हो देव? भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद चाललाय. हे काम्य फळ केलं ते तुला बांधून भोगायला होतं देव. मग कशाला करायचं देवा? मग मुक्षुला हे मान्य नाही, ते करतच नाही. दोघांचा संवाद चालू आहे. कर्म कोणचं करावं आणि कोणचं करू नये. कोणचं कर्म बांधून पुन्हा भोगायला समोर आणतं, समजते अर्जुना? हो देवा. मग काम्य कर्माचा परित्याग करणं हा संन्यास आहे. कर्माचा फळाचा त्याग करणं हा त्याग आहे. आणि माझी प्राप्ती करणं हे ज्ञान आहे. मला समजून घेणं हा सत्संग आहे. माझ्या प्राप्तीसाठी जगणं हे उत्तम अधिकारी आहे. आणि माझ्या मुक्तीत राहणं मोक्षाचा अधिकारी आहे. गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी. देहाच्या गावात आलास का नाही तू? या गावात राहतोस का नाही देहाच्या? हो. मग जन्म मृत्यूचा सोहळा चुकणार आहे का? म्हणजे देवा जन्म मृत्यू हा सोहळा चालूच आहे. पाळण्यात टाकायचं, पूर करायचं आणि खांद्यावर घ्यायचं, गावाच्या बाहेर टाकायचं. पण गोडच गोड जेवण. जन्म मृत्यूच्या सोहळ्यात खरंय. मग ना म्हणू नये धनंजया देहाच्या गावी आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया. नाही म्हणता येतं तुला? नाही. दोन्ही सोहळे बघतोस का नाही? पाळण्यातले बी मृत्यूचे बी. हो देवा. मग पाळण्यात टाकताना गोड पाटा आणि तेरा दिवशी गोड पाटा. बारसन तेरस काकाचे शब्द होते ठरलेले, पेटेंट. हो का? तुमचं बारसे पुन्हा तेरसे विसरायचं नसतंय. मार्मिक बोलत काका, मार्मिक. बारस गोड वाटतं, तेरस बारस तेरस कळते की नाही? बारस होते ना त्याच्या तेरस बी खायला लोक येतात. इथे अवघड आहे. आणि हे लक्षात ठेवायचं, रोज मृत्यू. माझ्या मनाच्या समोर मृत्यू आहे, मी मृत्यू येणार आहे, मी अमर आहे. त्याच्या आधी काम करून टाकायचं, दान करून टाकायचं, ज्ञान प्राप्त करायचं, देहभावाला संपवायचं, विवेकात थांबायचं, गुरुच्या अनुग्रहात राहायचं, मोक्षाच्या दीक्षेला घ्यायचं, स्वतःला स्वतः पाहायचं, जीवनोक्त व्हायचं. चा प्रयास सांगा, चा प्रयास. तू तुला येणारच आहे, त्याच्या आधी काम तुझं होणार आहे पूर्ण मोक्षाचं.
ते जर येऊन घेऊन गेला आणि तुझा अधिकार कमी पडला, श्रवण कमी झालं, मुक्त नाही झालं असतं, तुला बंधन पुन्हा तुझ्या उसाला. म्हणून श्वास बंद व्हायच्या आधी तुला माझी प्राप्ती करून घ्यावं लागेल. जर तसं केलं नाही तर तुला मृत्यू आलिंगन देणारच आहे. मृत्यू बाजूला जाणारे म्हणजे मोक्ष आहे. माझी प्राप्ती म्हणजे मृत्यूला संपवणं. मरणमारी विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. मरणाला मारणारी विद्या, मरण मारी विद्या, पोट भरी विद्या. MBBS MD इंजिनियर, पोट भरी IT इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, ते पोट भरी विद्या. आणि आमचे ब्रह्मज्ञान मरण मारी विद्या. तुमच्या इंडियन पौर्णिमाचे टाकून द्या. मरणाला मारणार आणि तुझी विद्या पोट भरणार. डिफरन्स कळत आहे? हो माऊली. अमुक्त होतो जगाला मुक्ती देतो. हा कुटुंबापुरताच असतो आणि हा जगासाठी असतो. खरे भ्रष्ट होतो पुन्हा जाता जाता. त्याला एक रूम टाकून देतात, एक बाई लावतात, त्याची रूम अलग करतात, पलंगर फेकून देतात आणि ठेवतात त्याला खाऊ घालायला. हे पोट भरी विद्याचं फळ आहे. पण आमचा भगवंत त्याच्यापासून जात नाही. हे ब्रह्मविद्येचं खोल आहे. भगवंत त्याच्या सोबत असतो. आणि ज्याच्यासाठी ऐका, ज्याच्यासाठी आपण जगतो ते तुम्हाला फेकतात एका रूम मध्ये कामवाली बाईच्या सोबत. ज्या संतांच्या सोबत राहतो ते तुम्हाला भगवंतापाशी नेऊन ठेवतो. तुमच्यापासला भगवंत सरकतच नाही आणि ना ते तुमच्या शेवटी सोबत राहतच नाही. त्यांना अलग रूम करू नये, बेजार होऊ नये, माझं जास्त म्हणू नये. तुमची तारुण्याची भरारी आम्हाला कळते किती माज येतं तुमच्या अंगात ते. पण हा माज आमचा ज्ञान उतरून टाकते. पुन्हा एका क्षणात तुमचा ते माज जातो, क्षीण होत आला. तुमचं नाचणं धिंगाणा आमल्यात तुम्हाला कळलं. आता काय करणार? मगर मस्त आहे तुम्ही सध्या बेधुंद संसाराच्या नशेत. परमार्थाची दिशा कुठे आहे? जसं संसारात तुम्ही नाचतात तसे वेदांतात कुठं नाचले दिसतात? कदापि नाही. अधिकारच नाही ना. भेटलं तर ऐकायचं, नाही तर नाही ऐकायचं. ऐकायला तर टाइम भेटत तर ऐकायचं, नाही तर झोपी जायचं. हे काय अधिकार आहे का? नाही बाबा, अधिकार नाही. अधिकार माणूस वेगळाच असतो. तसं संसार तुम्ही नाचतात का रे बेधुंद होऊन, तसं आम्हाला चिंतनात नाचलेलं दाखव. कुठे ताकद तेवढी? 50 खाडे आणि 48 माडे. चला, देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजयाजिया परी. हे 2 सोळी भगवा असतात, येत नाही म्हणतात नाही. कालल्लाटीचे लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले पिटोणेने. लल्लाटीचे लिहिले न मोडता काही केले. जे प्रारब्धात लिहिले त्याला पुसताच येत नाही. काळा गोरा रंग धुताच येत नाही. चुकतो का ते? नाही चुकत. प्रारब्धाचा भोग नाही ना. मग आई पुढची उभी. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे वैसे. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे वैसे. जे काढलेलं काम्य कर्म तुला भोगल्याशिवाय चुकत नाही आणि प्रारब्धाचा लेरड्या चुकत नाही. म्हणून काम्य कर्म सतत करत बसू नको. प्राणांत वेदना झाल्यानंतर एखाद्या वेळेस कर आणि सोडून देतात ते फेडी तारुण जैसे ओसंडीना. जसं एखाद्याला ऋण दिलं तर तो आपल्या दारात येतो, ऋण घेतल्याशिवाय जात नाही. तसं काम्य कर्माचं फळ भोगल्याशिवाय संपत नाही. का काम नाही न करिता
अंसात पडे पंड स्वता तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे न का काम नाही न करिता अवसात पडे पंड सुता. अकस्मात युद्धाचा प्रसंग आला. अवसात म्हणजे अचानक, काम नाही न करता अवसात पडे पंड सुता. अचानक परवा युद्ध झाले, लोकांना कोण आले की लोक गेले, तरुण तरुण लोक मेले त्या बॉर्डरवर. तुम्ही काय तर चिंता, तुम्ही मस्त खाल्ला, धडधड होऊ लागलं इकडे. बापरे, म्हणलं किती मरणार आहेत क्या लोक, किती घर उजाडणार आहेत की, किती मुली निघाल्या धडाधड बाहेर. खरं शक्तीची खरंच कळालं मला त्या दिवशी. काय मुली निघाल्या विमानात, पायलट मध्ये याच्यात. काय भारतात लोक आहेत, काय बुद्धिमान स्त्रिया आहेत, काय शक्ती आहेत. रणांगणामध्ये तरुण तरुण स्त्रिया लढल्या. खरंच भारत महान आहे. सलाम आहे भारतात. आय लव्ह माय इंडिया. हो माऊली. नाही, पार्वती पती हर हर महादेव, लक्ष्मी रमण गोविंदा. त्याचं नाव आधी नाहीये, लक्ष्मीचं नाव आधी. पण परब्रह्माच्या नावाला पुंडलिक वरदा. हो माऊली. त्या कृष्णाला पण आधी द्यायला लागतील, मग त्याचं नाव येते. पण त्याच्याशिवाय ते प्रगट होत नाही ना, म्हणून तिचं नाव आधी. शक्ती ती लक्ष्मी रमण गोविंदा, ती शक्ती मग तो गोविंदा. खरं शक्तीशिवाय त्याला बाहेर येतच येत नाही ना. त्याला प्रगट व्हायचं तर तिला त्याचा संबंध करावा लागतो. त्याला प्रकृती पुरुष, वेदांताची साथ असावी, प्रारब्धार माता असावी, बोधाची बरसात असावी. 3 गोष्टी असाव्यात. सांगा. काय बोलले? हो माऊली. रडत बसणारे नाही, तोंडावर आमुषा नाही, लटकलेलं तोंड नाही. लटकलेलं कळतं का? हो माऊली. लटकलेलं कळते ना, मध्येच बघावं लागते आम्हाला. करिता अवसात पडे पंड सुता. युद्धामध्ये कसले बोन असे छातीत लागले तर उपटून फेकून तो सैनिक पुढे जातून लोकांना मारतो. न झुंजता लागे जैसा. अकस्मात युद्धाचा प्रसंग आला तर त्याला ते छातीवर बाण घ्यावं लागते आणि फेकून दुसरीकडे समोर जावं लागतं आणि युद्धामध्ये युद्ध करावं लागतं. तसं काम कर्म भोगावंच लागतं. ते समोर येतच. गुळने नेनता तोंडी घातला देचित गोडी आणि मानोनी राखंडे चिपिला पोळी. गुळ नेता तोंडी, अंधारा जरी तोंडात गुळ घातला न बघता त्याची गोडी जिभेला लागतेच. घातला तेची गोडी आगी मानोनी राखुंडी चिपिला पोळी. बाबा बघा, मस्त बर का. आंग आगी मानून राखुंडे चेपिला पोळी. वरी राख असते खाली असतो असत. अकस्मात पाय पडला, राखुंडा तर येतं पण त्या राखुंडाच्या खाली अग्नी आहे. तसं काम्य कर्माच्या खाली सुख दुःख आहे. पाय जर पडला राखेवर, राख तर आहे पण ते राखाच्या खाली बारीक बारीक अग्नीचे कोळशाचे छोटे छोटे कण असतात अग्नीचे. त्याच्यावर पाय पडला राख म्हणून तर ते अग्नी पोहतो. तसं काम्य कर्माच्या खाली सुख दुःखाचे चटके असतात. शेपीला पोळी. पायाला जर आपण टाकलं राखावर, राख दिसायली पण राख्याच्या मध्ये अग्नीचे कण आहेत खाली आणि त्या कोळशाची राख वरी आहे. तसं काम्य कर्माचा सुख दुःखाचा भोग समोर आहे म्हणून काम्य कर्माचा त्याग कर. त्याला संन्यास म्हटलंय. आलो पहिल्या ओळीवर आपण, आलो की नाही ओळीवर पहिल्या. काम्याणाम कर्मणाम संन्यासम कवयो विदु. त्याला म्हणतात गीता कळाली. बायका म्हणतात मला गीता येते, बस खाली वाचता येईल फुगली वै बंडकावली. तर मी ही सामर्थ्याती स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ. कामकर्मी काम्य कर्मात एक सामर्थ्य कोणतं देवा? अति स्वाभाविक
म्हणून नको कौतुक मुमुक्षु येत. काम्य कर्मात एक ताकदच येते, तुला भोगाला अंतच फळ. पण मुमुक्षुने सोडून द्यावा, त्याग करावा, आश्रय करावा. हो. चलो आगे. किंबहुना पार्थायसे जे काम्य कर्म गासे, तेथे जे विष जैसे अकोणिया. काम्य कर्म आहे ना, आहे, मग त्याला विष म्हणून ओकून टाक, मध्ये घेऊन गिळून टाकू. कळालं देवा? हो. अजून कळालं? कळालं भगवंता, कळालं रे बाबा. चला. मग तया त्यागाती जगी संन्यासू ऐशिया भंगी, बोलिले अंतरंगी सर्व द्रष्टा. बोलिले अंतरंगी सर्व द्रष्टा. कोण बोललं? अंतरंगात असलेल्या आत्मरूपाने श्रीकृष्ण परमात्मा भगवंत बोलले. द्रष्टा आहेत ते जगताचे, पाहणारे, जगतामध्ये राहणारे, जगताला पाहणारे, जगताचा संबंध न धरणारे. कोण बोलले? द्रष्टा. म्हणजे जगतात असून जगताचा संबंध नाही, ज्याच्या वाचून जगताची उत्पत्ती नाही, पण जगताचा प्रलय दुःख नाही, जगताची उत्पत्ती झाली सुख नाही. श्रीकृष्ण परमात्मा द्रष्टा रूपानं तुला बोलायले आणि त्याग आणि संन्यास असं सांगायले. द्रष्टा कळाला की नाही? झालं तर त्यांच्यामुळं, जगताचा प्रलय पण त्यांच्यामुळं, आणि जगतात वास्तव पण त्यांच्यामुळं, पण जगताचा संबंध नाही त्यांना ते द्रष्टा. सांकुट वाक्य ते. हो. द्रष्टा म्हणजे कृष्ण परमात्म्याला ते हे बोलले, द्रष्टात माझे कृष्ण परमात्मा. आणि ते असं बोलायलेत काय? मग तया त्यागा ते जगी संन्यासू ऐसे अभंगी. मग त्या कामकर्माचा त्याग करणारा संन्यासी म्हटले. असं भगवंत, असे भगवंत बोले द्रष्टा असणारे. काय रूपक आहे? खरंच आहे माऊली, खरंच. काय कळतं ग नुसतं बोट फिरून फिरून मुंडकं खाली घालून? अवस्था आहे तिथं ते कळून देतात, आपण नाही. काल पॉइंट्स काढले, मला बसा वाटत नव्हतं. मामा त्यांना देत नाही देव, त्यांना खाली येतात. त्यांचं वजन आहे ना जगाचं, उत्पत्ती. जगाला उत्पन्न करा ब्रह्मदेव, पालन करणारा विष्णुदेव, संहार करणारा शंकरदेव, महेश. इनकम का सोडतात त्याला. म्हणून मृत्यू लोक व्हावा जन्मा, हे ब्रह्मचिंतन आवडते त्यांना. भगवंताची ती खरी स्थिती भोगता येत, पण त्याने उपाधी देऊन ते काम करावं लागतं. म्हणून कधी कधी त्यांना आपला बेहेवा वाटतो. म्हणून तर विष्णू मासा झाले ना. झाले नाही का मासा विष्णू? सांगा त्याला, बोला. चुक का कथा करा नाही. मासा होशील, मृत्यू लोक जाशील, मनुष्य घेशील आणि चिंतन जग, हे ज्ञान जगात सोडून येशील. येतो त्यासाठी आलो म्हणले मी, त्यासाठी तर आलो की हेच काम करायचं होतं की. ते हरी बोलले, मुकुंद बोलले मुकुंदा, नारायण बोले नारायण, हमारे नारायण. कोई बोलता मुकुंद, कोई बोलता नारायण, कोई बोलता श्रीहरि, कोई बोलता कान्हा, कोई बोलता राम. सब एक ही है. वो जिसके समझ में आता है वही मुक्त होता है. तो बद्ध का बद्ध. गोविंद वही लक्ष्मीकांत, वही बजरंग, वही सब कुछ वही. अनुभूती असावी, तिची अनुभूती ती असावी. सब कुछ वो है, वो मेरे पास है, उसको मैंने जाना है, बुद्धि ने माना है, उसको मैंने जाना है. वो अनेक रूप वाला है, और मेरे अंदर वो आत्म रूप का है, वो स्थित है. उसका खरा रूप भी मेरे बुद्धि में है. सद्गुरुनाथ महाराज की